व्यासपीठावर पाठीमागे बॅनर पाहिला तर पलीकडे काही संस्थांचे फोटो आहेत किंवा संस्थांचे नाव आहे तिथे. ह्या सर्व संस्था एकत्रित येऊन चव्हाण भाऊंचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. खरं तर एका म्हणतात की उमद्या कलाकाराचा, एका उमद्या नायकाचा सन्मान या ठिकाणी होत आहे. खरंच त्यांचं कार्य आणि त्यांनी करत असलेलं काम. नंतर स्नेहस्मित फाउंडेशन उभा करता 2017 साली. त्या माध्यमातून गोरगरीब मुलासाठी काम असेल, रक्तदान शिबिर असेल, फळं वाटप असतील, अनाथ आश्रमात जाऊन त्यांना मदत असेल, म्हणजे जेवढं काही करता येईल आपल्या नोकरीमध्ये सुद्धा असताना रविवार शनिवार ज्यावेळी सुट्टी असेल त्या सुट्टीच्या दिवशी जाऊन समाज उपयोगी जे काही कार्य करता येईल तेवढं कार्य करण्याचं काम चव्हाण परिवार पूर्ण करत आहे. त्यांच्या पश्चात त्यांना जवळपास 3 अपत्य आहेत. त्यामध्ये सर्वच चांगल्या घरामध्ये असे काम करतायत. त्याच्यामध्ये स्नेहा प्रवण सपकाळ ह्या शिक्षिका आहेत. त्यानंतर गौरव रवींद्र चव्हाण हे स्वतः एक इंजिनियर आहेत, त्यांचे चिरंजीव. आणि स्मिता पोकळे ह्या स्वतः एक वकील आहेत. म्हणजे एक आदर्श कुटुंब देखील या परिवाराने घडवलेलं आहे. चव्हाण सर, तुमचं कार्य समाजासाठी तर आहेच, पण तुम्ही एक आदर्श परिवार सुद्धा घडवलेला आहे. तुमचं कार्य तुम्हाला इथून पुढे असे सन्मान मिळत जावेत. आज तुम्ही या ठिकाणी हा जो काही सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात